भाई लोग मी पहिलाच बोललो होतो, जेव्हा पण ही मूवी थिएटरमध्ये येईल ना, तुम्ही मार्को आणि अॅनिमलला कम्प्लिटली विसरून जाल. आताच लोकेश कनकराजची मी डीसी बघून आलो आणि भाई क्या ही बवाल मूवी होती यार. आतापर्यंत आपल्याला एवढंच माहिती होतं का लोकेश एक चांगला डिरेक्टर आहे, पण भाई तो ऍक्टर पण खतरनाक आहे रे. त्याची ही पहिलीच मूवी आहे, त्यात पण त्याने एवढी जबरदस्त ऍक्टिंग केली आणि त्याचा सिरियस आणि इंटेन्स लुक. पण जेव्हा इंटरव्हलला आपल्या भावाच्या हातात चाकू लागते आणि क्लायमॅक्सला त्याच्या हातात जेव्हा बंदूक लागते ना, भाई एवढी जबरदस्त तबाही करतो ना, तर बघायला आपल्याला खूप जास्त मजा येणार आहे. पण या मूवीचा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे या मूवीचा बीजीएम. अनिरुद्धने लिटरली या मूवीमध्ये जीव ओतलाय, जीव. लोकेशचे जे ऍक्शन सीन आहेत ना, ते आपल्याला ते बीजीएम मुळेच बघायला खूप जास्त मजा येते. तर स्टोरी विषयी बोलायचं झालं तर स्टोरी एवढी काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाहीये. स्टोरी नॉर्मलच आहे आणि मूवीचा फर्स्ट हाफ पण स्लो आहे. मूवीच्या इंटरव्हल नंतर मूवी जबरदस्त होणार आहे आणि मूवीचा क्लायमॅक्स पण चांगला आहे. त्यामुळे जर तुम्हाला 1% जरी ही मूवी बघायची इच्छा असेल ना, तर ही मूवी फक्त थिएटरमध्येच बघा, कारण या मूवीचा जो बीजीएम आहे ना, त्याचा फील फक्त थिएटरमध्येच घेतला पाहिजे. आणि हो, ही मूवी 18+ आहे, त्यामुळे जर तुम्ही बघायला जाणार असाल तर तुमच्या मुलांना सोबत घेऊन जा.